शिवसेना शिंदे गटाचे कोपरगाव तालुका उपप्रमुख कैलास आसने यांचे निकटवर्तीय अंदरसूल तालुका येवला येथील शेतकरी दीपक जगताप सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी तळमळीने राज्य सरकारला विनंती केली. हमी भावाने सोयाबीन खरेदी करावे व शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी. व्यापारी फेडरेशनला शेतकऱ्यांच्या नावाने जास्त भावाने सोयाबीन विकत आहे, तेव्हा नवनियुक्त सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. याबाबत त्यांच्याशी आमच्या संपर्क 24 तास न्यूज कोपरगाव संपादक रहीमका पठाण यांनी भेट घेतली. काय म्हणाले सोयाबीन उत्पादक दीपक जगताप? मी दीपक सूर्यवान जगताप, राहणार अंदरसूल तालुका येवला येथील शेतकरी असून आपण बघताय मी सोयाबीन 60 ते 70 क्विंटल यावर्षी उत्पन्न घेऊन तशीच आज कांदा चाळीत ठेवलेली आहे. त्याचं कारण असं शासनाने जो 4892 रुपये हा जो हमी भाव दिला, परंतु या हमी भाव देत असताना शासनाने यात अनेक जाचकाठी घातल्या आहे. उतार्यावर सोयाबीनची नोंद पाहिजे, परंतु काही कारणास्तव सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे सोयाबीनची अनेक शेतकऱ्यांना नोंद लावता आली नाही. तसेच हेक्टरी शासनाने ठरवले आहे की हेक्टरी ज्याप्रमाणे खरेदी करणार आहे नियमानुसार त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न सोयाबीनचं यावर्षी निघलेलं आहे. मी शासनाला हीच विनंती करतो की आज जो 3500 ते 4000 रुपये जो बाहेर भाव चालू आहे खाजगी मार्केटमध्ये, तो शेतकऱ्याला न परवडणार आहे. आपण शेतकऱ्याची सोयाबीन त्वरित बांधावर खरेदी करावी किंवा निर्यात करून शेतकऱ्याला 5 ते 6000 रुपये हा भाव मिळावा. कारण आज सर्व खताचे दर बघता किंवा मजुरी बघता इतर सर्व खर्च आज दुप्पट ते तिप्पट वाढलेले आहे. परंतु या आजच्या चालू बाजार भावात सोयाबीन ही शेतकऱ्याला न परवडण्यासारखी आहे. आता सरकार पण स्थापन झालेलं आहे. सरकारने ताबडतोब हा निर्णय घ्यावा ही मी विनंती करतो.